नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी अजित जाधव. तर लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. जर तुमची के-वाय-सी करताना के-वाय-सी चुकलेली असेल, तर आता काळजी करण्याची गरज नाही. तर राज्य सरकारने आता ज्या महिलांची के-वाय-सी चुकलेली आहे, त्यांच्यासाठी दुरुस्ती किंवा सुधारणा करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. तर तुम्ही तुमची के-वाय-सी आता दुरुस्त करू शकता. तर काय जी आर आला आहे ते व्यवस्थित समजून घ्या. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. त्यापूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर या ठिकाणी स्क्रीनवरती आपल्याला एक जी आर दिसत असेल. तर हा जी आर 6 फेब्रुवारीला आलेला आहे. तर त्यात काय सांगितलेलं आहे ते व्यवस्थित समजून घ्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत. तर अशा प्रकारचा हा जी आर आहे आणि हा जी आर महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्यामार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे. तर चला आता आपण शासन निर्णय काय आहे ते व्यवस्थित समजून घेऊयात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत दिनांक 31/12/2025 पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली आहे, तथापि सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम, कर्मचारी किंवा कंत्राटी, कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा कसे याबाबतचा पर्याय निवडताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे. अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईन ई-के-वाय-सी मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी दिनांक 31/3/2026 तारीख लक्षात ठेवा. तर 31/3/2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर पहा लाडक्या बहिणींनो, म्हणजे ज्याची के-वाय-सी करताना नजरचुकीने ऑप्शन हे चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेले आहेत, म्हणजे होच्या जागी नाही आणि नाहीच्या जागी होय अशा प्रकारचे ऑप्शन देऊन त्यांची ई-के-वाय-सी चुकलेली होती. तर अशा लाडक्या बहिणींसाठी ही के-वाय-सी करण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळणार आहे आणि त्यातून तुम्ही ही के-वाय-सी पूर्ण करू शकता. आणि त्यांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे. तर 2 नंबरचा पॉईंट पहा. उपरोक्त अनुषंगाने योजनेच्या पोर्टलवर सुधारणा करण्यात आली आहे. यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी. तर या ठिकाणी त्यांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की याच्यानंतर तुम्हाला ई-के-वाय-सी करण्यासाठी आता संधी मिळणार नाही किंवा जी विंडो असेल ती क्लोज केली जाईल. त्याच्यामुळे ही एक शेवटची संधी मिळालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता ही ई-के-वाय-सी लवकरात लवकर करून घेणे गरजेचे आहे. तर ही एक महत्त्वाची अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.